आणि असं एकत्रित बहुमत आलेलं आहे। त्यामुळं शिवसेना सुद्धा महापौर पदासाठी कोणत्याही पक्षाशी अशा पद्धतीनं विचाराशी तडजोड करणार नाही, भारतीय जनता पार्टीशी तर मुळीच नाही। व्हिडिओ समोर आलेला आहे, काल पैशांची घडण झालेली आहे त्यांच्यावर माझ्या पाहण्यात आलं नाही, त्यांचा जल्लोषाचा तो प्रकार असेल, परंतु अशा पद्धतीनं पैसे उधळणं कधीही कोणीही कोणत्याही जल्लोषात चूक आहे। त्यांच्या यमाच्या महानगरपालिका यशानंतर त्यांनी आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यावर नशीब वाजवणार आहे। उभा आधी राहिलेले ते नगरपालिकेला उभे होते ते, त्याच्यामुळं यश काय त्यांचं फार मोठं यश अशातला काही भाग नाही। आधी 28-29 जागा होतेच त्यांच्या, आता 2-3 जागा जास्त आल्या। जिल्हा परिषदेला त्यांनी उमेदवार आधी उभे केलेलेच होते, त्याच्यात राजकीय पक्षांनी निवडणुका लढणं किंवा एमआयएम लढणं याच्यात काही विशेष नवल नाहीये। आपले नेते चंद्रकांत खैरे यांनी आता लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी यश मिळवलं, त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीचे कामे हाती घेणार आहे आणि या ठिकाणी आता निवडणुका माझ्या पार पडणार आहेत। आधी त्यांच्याचकडे होते, याही त्यांच्याचकडे आहेत। मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करेल, मला काहीच अडचण नाही। तुमचा विषय संपला आता असं म्हणतात, काही हरकत नाही। जिल्हा परिषद निवडणुकीत आपण स्वबळावर लढणार नाही का आघाडीमध्ये? बोलणी चालू आहे, आघाडी होण्याचा आमचे प्रयत्न आहेत। शिंदे साहेबांची नगरसेवक त्यांनी का हॉटेलमध्ये ठेवलेले, कसं बघताय? मला वाटतं मी सांगितलेलं आहे की उद्धव साहेबांकडून निवडून आलेले नगरसेवक मातोश्रीवर येतात आणि यांचे नगरसेवक ताजलँडमध्ये जातात, तेही तिथं कोणालाच भेटू दिलं जात नाही। याचाच अर्थ अविश्वास आहे, आणि जे यांनी पेरलेलं आहेच ते उगवायची भीती त्यांच्या मनात आहे, म्हणून अशा पद्धतीनं कृत्य केलं जात असावं। डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे। लुकआउट सिरियल नोटीस त्यांची अद्यापर्यंत दिली, त्यामुळे त्यांना इमिग्रेशन विभागाने रोखली। खरं तर चूक आहे, मी त्यांची माहिती घेतली। त्यांचा पासपोर्ट हा युकेचा आहे, भारताचा नाही आहे, ते आपल्या भारताचे नागरिक नाहीये तसे, आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जर त्यांना रोखलं गेलं तर मला वाटतं भारत आणि युके या देशादरम्यानचे जे काही नियम कायदे असतात त्याचं पालन भारताचा हा विभाग करत नाही, असं त्याचा अर्थ होईल। मला नाही वाटत जास्त वेळ त्यांना इमिग्रेशन विभाग थांबू शकेल। महाड येथील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जे मारहाणीचं प्रकरण झालं होतं, त्यामध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि पुत्र महेश गोगावले यांना अद्याप अटक झालेली नाही, आणि उच्च न्यायालयाने रायगड पोलिसांना हा प्रश्न उपस्थित केला। मला असं वाटतं हे तुम्ही बघितलं पाहिजे की सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं राजकीय हितासाठी खुनापर्यंत येत आहेत, गुन्हेगारी कोणत्या वृत्तीपर्यंत गेलेली आहे की मंत्र्यांचे मुलं त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। पोलीस कशी एकांगी काम करतात हे त्या उदाहरणावरून लक्षात येतं। मात्र पोलीस कारवाई करत नाही, मात्र न्यायालय त्यांना प्रश्न उपस्थित करते। न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला, पण पोलिसांनी कारवाई काय केली हा पण प्रश्नच आहे ना। संजय सिरसाट असं माहिती ज्या पद्धतीनं खैरे टीका केली, आता शिवसेनेच्या ते निष्ठा म्हणून झाली। मला असं वाटतं शिवसेना 26 ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर आहे, आणि त्यांच्या शिवसेनेपेक्षा या संभाजीनगरात आमच्या शिवसेनेनं मतदान जास्त घेतलेलं आहे। त्यांनी धन संपत्तीचा पूर्ण वर्षाव केला। इथं त्यांचे मंत्री, आमदार, खासदार एवढी शक्ती असतानाही ते 12च्या वर गेले नाही। आमच्याकडे ही कोणतीच शक्ती नसताना आम्ही 6 पर्यंत पोहोचलेलो आहे। तरी तुम्ही नेस्तनाबूत शिवसेना झाली असेल तर मला वाटतं तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहात, तसंच वावरत राहा। तुमच्या पक्षाचे बैठकीचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोल्हे आता त्याला थोडी आम्ही थांबवू शकतो, करतात आता लोक, काही जात आहेत काही येत आहेत, त्याला आम्ही नाही थांबवू शकत। ज्याची जी इच्छा आहे त्यांनी तसं करावं। आता दत्ता गोडेंना आम्ही विधानसभेची उमेदवारी दिली, आता नगराध्यक्षाची उमेदवारी दिली, याच्यावरती दत्ता गोडेंसाठी पक्षाने काय केलं पाहिजे? आज जे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या आणि शिवसेनेची बैठक पार पडणार आहे, आज उत्सव त्यांच्या पक्षाचं ते ठरवतील, आम्हाला काय घेणं त्याच्याशी।
ठाणे जे आहे ते ठाणे महानगरपालिकेसाठी भाजपाने जे आहे ते 2 वर्ष महापौराची मागणी केली. आता मुंबईत कसं करतायत ते तसं ते ठाण्यात करतात. परंतु भाजप ही दुटोंडी गांडवासारखं बोलतं ना. परवाच भारतीय जनता पार्टी म्हटलं की आम्ही विरोधी पक्षात बसायची तयारी ना, आज म्हणतात महापौर पदाची 2 वर्ष महापौर पद द्या. असे दुटोंडी गांडवासारखं भाजप तरी का बोलतायत? परवाच भाजपच्या ठाण्याच्या लोकांनी सांगितलं की आम्ही विरोधी पक्षात बसू आणि आज म्हणतात की 2 वर्षाचं महापौर पद मिळायला पाहिजे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपण किती ठिकाणी निवडणूक लढवणार आहात? आमची तयारी सगळ्या जागेवर लढण्याची आहे. परंतु काही ठिकाणी काँग्रेसची आघाडी व्हावी असे आमचे प्रयत्न चालू आहे. काँग्रेसची आघाडी झाली तर काही प्रमाणात सीट कमी होतील, नाही तर पूर्णच्या पूर्ण 63 जागा आम्ही लढू शकतो. आपलं सत्रांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामध्ये ते म्हणाले की इंजेक्शन, गोळ्या, औषधी, सुई सगळं आमच्याकडे, आम्हाला मतदान नाही मिळत. कोर्टाने त्याच्याविषयी कारवाई करायला निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे. त्यांनी एक प्रकारे मतदारांना धमकी दिलेली होती. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयाचा दरवाजा त्याच्यासाठी ठोठावला, कारण निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली गेली नव्हती. आता तरी निवडणूक आयोग त्याची दखल घेईल असं वाटतं. घाटीचे आदेश सुद्धा आहेत त्यावर तुम्ही काही दिवसापूर्वी आरोप केले की ते तुमच्या उमेदवाराला फोन करून दाखवत आहेत. काल किशोर शितोडे यांनी त्याचे फोटो पोस्ट केले आणि सुप्रीम स्वतः म्हणतात की भाजप निवडून आल्यानंतर तुमचे अभिनंदन करतात, तुम्ही पुष्पगुच्छ त्यांचं अभिनंदन केलं. त्यामुळे कुठेतरी तुमच्या जी माहिती होती त्यावर शिक्कामोर्तब होताना बघायला 100% मी दिलेली माहिती. मी तो फोटो काल निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांना फॉरवर्ड केलेला आहे. सुक्रेनचा हा फोटो मी दिलेली आहे आणि मला असं वाटतं आता हा एक सबळ पुरावा माझ्याजवळ पुन्हा एक उपलब्ध झालेला आहे. शिवसेनेचे नगरसेवक हे विजयी निवडणुकीमध्ये सर्वात समोर दिसतात, कसं बघताय का? तलवार फिरवणं अयोग्य असं मला वाटत नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं नुसती हवेत तलवार फिरवणं हे चुकीचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, पण सगळे जे कोणी आरोपी सगळ्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. ज्यांनी ज्यांनी फिरवले त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.